Good morning, student. Our next point is mass and weight. मास आणि वेट यावरती डिस्टिंग्विश पॉईंट विचारला जातो बोर्ड एक्झामला. त्याच्यामुळे याची व्यवस्थित डिस्टिंग्विशिंग पॉईंट तुम्ही स्वतः तयार करा. जे टार्गेट किंवा नोट्समध्ये आहेत, नवनीतमध्ये आहेत तेच वापरू नका, तर बुकमधून तयार करा. काही पॉईंट्स त्याच्यातून घ्या, पण स्वतः तयार करा. ठीक आहे. सो फर्स्ट मास. आपण ही मासची डेफिनेशन पाहिलेली आहे. मास इज द अमाऊंट ऑफ मॅटर प्रेझेंट इन द ऑब्जेक्ट. Mass is the amount of matter present in the object. This is the first point. Second, the SI unit of mass is kilogram. Mass जे unit आहे ते kilogram. Mass is a scalar quantity. What is meant by scalar quantity? The quantity which depends on only magnitude. याचा अर्थ मास कुठेही जा, या ग्रहावर जा, दुसऱ्या ग्रहावर जा, कुठेही जा, बदलत नाही. तेच पुढे दिलेलं आहे. इट्स व्हॅल्यू इज सेम एव्हरीवेअर. हा पण तिसरा पॉईंट होऊ शकतो. ठीक आहे. नेक्स्ट, इट्स व्हॅल्यू डज नॉट चेंज इवन वेन वी गो टू अनदर प्लॅनेट. याचा अर्थ मास जी किंवा ग्रॅव्हिटीवर डिपेंड नाही. ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी जी यावर डिपेंड नाही. हा सुद्धा पॉईंट आहे. नेक्स्ट, अकॉर्डिंग टू न्यूटन्स फर्स्ट लॉ, इट इज द मेजर ऑफ द इनर्शिया ऑफ अन ऑब्जेक्ट. न्यूटनच्या लॉनुसार मास म्हणजे एक इनर्शिया. इनर्शिया म्हणजे त्या ऑब्जेक्टमध्ये असलेली टोटल क्वांटिटी किंवा ती डेफिनेशनच आहे, द अमाऊंट ऑफ मॅटर प्रेझेंट इन अ ऑब्जेक्ट. हायर द मास हायर इज द इनर्शिया. जेवढा जास्त मास असेल तेवढा त्याच्यामध्ये इनर्शिया सुद्धा जास्त असतो. नेक्स्ट, वेट. द वेट ऑफ अन ऑब्जेक्ट इज डिफाइंड ॲज द फोर्स विथ विच द अर्थ अट्रॅक्ट्स द ऑब्जेक्ट. डेफिनेशन पहा. वेट म्हणजेच काय? द फोर्स विथ विच अर्थ अट्रॅक्ट्स द ऑब्जेक्ट टुवर्ड्स इटसेल्फ कॉल्ड ॲज वेट. फोर्स आहे. द फोर्स और द अट्रॅक्टिव्ह फोर्स ऑफ अर्थ ड्यू टू विच इट अट्रॅक्ट द होल ऑब्जेक्ट टुवर्ड्स इटसेल्फ कॉल्ड ॲज वेट. जर फोर्स असेल तर आपल्याला फोर्स युनिट माहिती आहे, न्यूटन. बरोबर. म्हणजेच वेटचं सुद्धा काय ना, न्यूटन. नेक्स्ट पॉइंट पहा. द फोर्स एफ on an object of mass m on the surface of earth can be written using equation w is equal to f is equal to mg. That means we know the g is nothing but acceleration due to gravity, and how it calculate capital G capital M upon r square. Next, weight being a force, therefore its SI unit is Newton. Force आणि weight चे unit same आहे, Newton. Also, the weight being a force is a vector quantity. फोर्स जी आहे ती वेक्टर क्वांटिटी आहे. फोर्स वेक्टर आहे, त्याच्यामुळे वेट सुद्धा काय होणार, वेक्टर. इट्स डायरेक्शन इज टुवर्ड्स द सेंटर ऑफ द अर्थ. याची डायरेक्शन कुठे, टुवर्ड्स द सेंटर ऑफ अर्थ. म्हणजे प्रत्येक ऑब्जेक्टला पृथ्वी आपल्या सेंटरकडे अट्रॅक्ट करत असते. Next point, as the value of G is not same everywhere, therefore the weight of an object changes from place to place, so its mass is constant everywhere. जरी मास बदलत असलं, मास बदलत नाही तरी वेट मात्र बदलतं, बिकॉज वेट डिपेंड्स ऑन ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी, दॅट इज जी. आणि जी ची व्हॅल्यू आपण याच्या अगोदरच्याच पॉईंटमध्ये पाहिलं की जी ची व्हॅल्यू चेंज होत जाते सरफेसला, अबोव द सरफेस, इनसाइड द अर्थ चेंज होत जाते. त्याच्यामुळे वेट सुद्धा चेंज होतं. मास मात्र चेंज होत नाही. हे डिस्टिंग्विश पॉईंट आहे. तुम्ही व्यवस्थित त्याचं डिस्टिंग्विश दोन व्याख्यानांमध्ये करायचं आहे. नेक्स्ट पहा. कॉलिक्युअली म्हणजे आपण सहजतेने किंवा रेग्युलर बेसवर we use weight for both mass and weight and measure the weight in a kilogram, which is the unit of mass. जनरली आपण म्हणतो वजन. तुझं वजन किती आहे किंवा वजन किती आहे. मग वजन म्हणजे तर वेगळं आहे. वजन म्हणजे वेट. वेट इज नथिंग बट फोर्स, ओके, ड्यू टू विच अर्थ अट्रॅक्ट्स द ऑब्जेक्ट. तो वेक्टर क्वांटिटी, त्याचं युनिट न्यूटन आहे. पण जनरली आपण वेट म्हणलं की सगळंच किलोग्राम मध्ये टाकून देतो, पण हे जनरली यूज करतो आपण, पण ऍक्च्युअली तसं नाहीये. बट इन अ सायंटिफिक लँग्वेज व्हेन वी से दॅट राजीव्स वेट इज 75 किलोग्राम, वी हॅव टॉकिंग अबाउट राजीव्स मास.
जेव्हा आपण म्हणतो की राजीवचं वेट 75 किलोग्रॅम आहे, याचा अर्थ त्याचा मास 75 किलोग्रॅम आहे, कारण मासचं युनिट किलोग्रॅम आहे, वेटचं न्यूटन आहे. What we mean is that Rajiv weight is equal to the gravitational force on 75 kilogram mass. As Rajiv's mass is 75 kilogram, his weight on earth is F is equal to mg, m is 75, g is 9.8, so it is 735 Newton. वेट किती आलंय 735 न्यूटन आणि मास आहे 75 किलोग्राम. दोन्ही वेगळे आहेत. The weight of 1 kilogram mass is 1 into 9.8, that is 9.8 न्यूटन. 1 किलोग्राम मासचं जर ऑब्जेक्टचं जर मास आपण विचारात घेतला तर त्याचं वेट 9.8 न्यूटन येतं, कारण फोर्स आहे तो. Our weighing machine tells us the mass. आपण जे वजन काटे वापरतो, तराजू काटे वापरतो, वजन काटे म्हणतो ऍक्च्युअली, पण ते तराजू काटे आहेत, बॅलन्स आहेत, ते ऍक्च्युअली मास मेजर करता, वेट नाही. कारण तेच जर आपण दुसरीकडे घेऊन गेलो, पोलला घेऊन गेलो, इक्वेटरला घेऊन गेलो, मूनवर घेऊन गेलो, तर प्रत्येक ठिकाणी त्याचं जी व्हॅल्यू आहे ती सेम राहणार, बदलणार नाही, कारण ते मास आहे. ओके. द टू स्केल बॅलन्स इन अ शॉप कम्पेअर टू वेट्स, दॅट इज टू मासेस. आणि जे दोन तराजू काटे असलेले, दोन पारडे असलेले जे तराजू काटे आहेत, ते ऍक्च्युअली मास जे आहेत त्यांचे कम्पॅरिझन करून ते आपण काही साखर वगैरे असं घेत असते, कम्पॅरिझन करून घेत असतात. ठीक आहे. त्याच्यामुळे लक्षात ठेवा, वेट आणि मास both are different. There is a use your brain. Will your weight remain constant as you go above the surface of the earth? काय होईल सांगा. When we go above the surface of earth, what about the value of g? It decreases, and if the value of g decreases, automatically weight also decreases. Mass remain constant but weight decreases because weight is nothing but F is equal to mg, and weight is nothing but depends on kilogram, amount of matter. त्याच्यामुळे मास बदलणार नाही, वेट मात्र बदलणार. सेकंड आहे, सपोज यू आर स्टँडिंग ऑन अ टॉल लॅडर. इफ युअर डिस्टन्स फ्रॉम द सेंटर ऑफ अर्थ इज 2r, व्हॉट विल बी युअर वेट. जर इथे आता रेडियस डबल झाली, जर रेडियस डबल झाली याचा अर्थ वेट काय होत जाणार, ऑटोमॅटिकली कमी होत जाणार, कारण फॉर्म्युलाच काय आहे, W is equal to F is equal to mg, that is m into capital G capital M upon r square. जर r square डबल झाला तर ते 4 टाइम्स डिक्रीज होणार. r square आहे ना, म्हणजे 2 चा स्क्वेअर आहे ना 4, मग 4 टाइम म्हणजे 1/4 एवढं काय होत जाणार, ते वेट जे आहे ते डिक्रीज होत जाणार. रेडियस वाढली तर वेट कमी होणार. आपण म्हणतो जी ची व्हॅल्यू जसं जर आपण सरफेस पासून लांब जाऊ तसं कमी होते, जवळ आलं म्हणजे पृथ्वीच्या सरफेसवर जास्त असते, आतमध्ये गेलं तर कमी होतं. ठीक आहे. देयर इज अ एक्झाम्पल, सॉल्ड एक्झाम्पल, सिंपल एक्झाम्पल आहे, व्हॅल्यू फक्त जास्त दिसतात, बाकी काही नाही, समजून घ्या. इफ अ पर्सन वेट 750 न्यूटन ऑन अर्थ, हाऊ मच वुड बी हिज वेट ऑन द मून. इथे 750 न्यूटन कुठे आहे, पृथ्वीवर, तर चंद्रावर किती असेल. गिवन दॅट मून मास इज 1/81 ऑफ दॅट ऑफ द अर्थ, पृथ्वीपेक्षा 1/81 आहे, म्हणजे खूप कमी आहे. अँड द रेडियस इज 1/3.7 ऑफ दॅट द अर्थ. ठीक आहे. सो गिवन आहे वेट ऑन द अर्थ इज 750 न्यूटन. वी हॅव टू कॅल्क्युलेट वेट ऑन मून. सो गिवन पहा, रेशिओ ऑफ मास ऑफ द अर्थ टू मास ऑफ मून, उलट घेतलंय अगोदर, मास ऑफ अर्थ घेतलाय, त्याच्यामुळे लार्ज व्हॅल्यू अगोदर येणार. सो मास ऑफ अर्थ टू मास ऑफ मून mm इज इक्वल टू me अपॉन mm इज इक्वल टू 81. अगोदर मास ऑफ अर्थ घेतलाय न्यूमरेटरला, म्हणून ते 81 आला. न्यूमरिकल मध्ये दिलं होतं मास ऑफ मून 2, म्हणजे रेशो उलटा होता, हे समजून घ्या. Ratio of radius of earth RE to radius of moon RM is equal to RE upon RM, that is 3.7. पुन्हा आता हे तर सोपं आहे, हे आपल्याला डोळ्यांनाही दिसतं किंवा आपण पाहिलेलं आहे फोटो वगैरे व्हिडिओमध्ये, की चंद्र आणि पृथ्वीत किती फरक आहे, कोणाचा मास जास्त आहे आणि कोणाचे मास कमी आहे, कोणाची रेडियस जास्त आहे. त्याच्यामुळे इथे रेशिओ कोणाचा घेतलाय, मास ऑफ अर्थ टू मास ऑफ मून, त्याच्यामुळे इथे 81 आलेला रेशो जास्त.
ठीक आहे, रेशिओचं समजून घ्या. आणि रेडियस ऑफ अर्थ टू रेडियस ऑफ मून घेतला म्हणून तो सुद्धा 3.7. रेसिप्रोकल घेतलेत, बाकी काही केलेलं नाही. लेट द मास ऑफ पर्सन बी m किलोग्रॅम. आपल्याला माहित नाही म्हणून ते m घेतला. सो वेट ऑन द अर्थ इज इक्वल टू mg. फॉर्म्युला आहे mg आणि त्याची व्हॅल्यू दिलेली आहे वेट ऑन अर्थ 750 न्यूटन. फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे m कॅपिटल G कॅपिटल ME. इथे अर्थ आहे म्हणून स्मॉल सफिक्सला e घेतलंय. ME म्हणजे मास ऑफ अर्थ अपॉन RE स्क्वेअर म्हणजे रेडियस ऑफ अर्थ स्क्वेअर. ठीक आहे. आता इथे फॉर्म्युला रिअरेंज केलेला आहे. हा जो m आहे हा आहे तसंच ठेवला. हा RE स्क्वेअर आहे तो डिनॉमिनेटरला होता, तो इकडे आल्यावर न्यूमरेटरला होईल. त्याच्यानंतर GME हे जे आहेत न्यूमरेटरला आहेत ते कुठे जाणार डिनॉमिनेटरला. मग तेच झालं m इज इक्वल टू 735 RE स्क्वेअर आणि GME न्यूमरेटरचे डिनॉमिनेटरला गेले. फक्त फॉर्म्युला रिअरेंज केला. मग m ची व्हॅल्यू भेटली इथे इक्वेशन फर्स्ट मध्ये. ठीक आहे. नेक्स्ट वेट ऑन मून. आता वेट ऑन मून मास बदलत नाही, मग फॉर्म्युल्यामध्ये फक्त बदल काय होणार, m रिमेन सेम, मास बदलत नाही. GMM मास ऑफ मून बदलणार अपॉन RM स्क्वेअर रेडियस ऑफ मून ऑल्सो चेंजेस. मग आता इथे m ची जी व्हॅल्यू आहे जी आपण इथे कॅल्क्युलेट केलेली आहे 750 RE स्क्वेअर अपॉन GME, ती व्हॅल्यू इथे टाकू. हे पहा इथे आली 750 RE स्क्वेअर अपॉन GME. इथे जी व्हॅल्यू होती ती इकडे टाकलेली आहे. इनटू बाकीचं आहे तसंच दिसतंय. हा m गेल्यानंतर GMM अपॉन RM स्क्वेअर आहे तसंच आहे. नेक्स्ट 750 साईडला घेतलेत. आता फक्त RE स्क्वेअर अपॉन RM स्क्वेअर इंटू MM अपॉन ME जे आपण वरती व्हॅल्यू फाइंड केला त्यासाठी त्या पद्धतीने रिअरेंज केलेलं आहे. 750 रिमेन ॲज इट इज. RE अपॉन RM इथे व्हॅल्यू कॅल्क्युलेट दिलेली होती त्यांनी गिवन मध्ये 3.7, पण इथे स्क्वेअर आहे म्हणून स्क्वेअर घेतला. इंटू MM अपॉन ME. आता रेशो इनवर्स घेतलेला आहे बघा इथे MM अपॉन ME आहे आणि आपण घेतला होता ME अपॉन MM. आता तो पुन्हा रेसिप्रोकल घेणार म्हणून इथे आला 1/81. त्याला आन्सर 126.8 न्यूटन. पहा पुन्हा एकदा पहा. पृथ्वीवर अर्थवरती एका व्यक्तीचं वेट जो होतं वेट होतं 750 न्यूटन. तेच चंद्रावर किती झालंय 126.8 न्यूटन. आता घरी तुम्ही व्हिडिओ पाहतानाच 750 अपॉन 126.8 म्हणजे मोबाईलवर केलं तरी चालेल कॅल्क्युलेशन, कॅल्क्युलेटरवर केलं तरी चालेल. आपल्याला काय ते कॅल्क्युलेशन कोणाला दाखवायचं नाही किंवा विचारत नाही. हे फक्त आपल्यासाठी करायचं आहे की 750 750ला 126 ने किंवा 127 ने भागायचं. 126.8 ने डायरेक्ट डिवाइड करा. आन्सर इन 1 म्हणजे आन्सर येणार 6. याचा अर्थ काय, याच्या अगोदरची लाईन काय आठवते का, ज्या वेळेस आपण पृथ्वीवर जेवढी जंप करतो त्याच्यापेक्षा 6 पट उंच उडी लांब उडी आपण चंद्रावर मारू शकतो. का, त्याची खाली लाईन दिलेली आहे ना, याच्या अगोदर सुद्धा आपण ते पाहिलेलं आहे आणि तेच लाईन आहे. द वेट ऑन द मून इज नियरली 1/6 ऑफ द वेट ऑन द अर्थ. पृथ्वीपेक्षा 1/6 वेट कुठे असणार चंद्रावरती, कमी असणार 1चा. त्यामुळे म्हटलं 750ला 126.8 ने डिवाइड करून पहा किती आन्सर येतं. एक्झॅक्टली ते येणार 1/6 म्हणजे 6 आन्सर येणार ॲक्च्युली. म्हणजे पृथ्वीपेक्षा 6 पट चंद्राचं वजन कमी असणार, चंद्रावरती वजन कमी असणार आणि वजन कमी असतं म्हणूनच आपण 6 पट उंच उडी चंद्रावर मारू शकतो पृथ्वीपेक्षा. ठीक आहे. वी कॅन राईट द वेट ऑन मून ॲज GM. GM म्हणजे काय, द ॲक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी ऑन मून. फक्त सिम्बॉलिकल थोडा चेंज केला. दस GM इज ऑल्सो 1/6 ऑफ द G ऑन द अर्थ. ॲक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी मून वर किती असणार 1/6 टू द ॲक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी इन ऑन अर्थ. म्हणजेच GM इज इक्वल टू 1/6 GE. हे सगळे लक्षात ठेवा, वाक्य महत्वाचे आहे. वेट सुद्धा 1/6 होतं, त्याच्यानंतर ग्रॅव्हिटी सुद्धा 1/6 झालेले आहे. ठीक आहे. ग्रॅव्हिटेशनल वेव्स पहा काय असतात. ग्रॅव्हिटेशनल वेव्स माहिती असणं गरजेचं आहे. याच्यावर क्वेश्चन विचारले जात नाहीत. ठीक आहे. तुम्ही व्यवस्थित रीडिंग करून घ्या.
अडचण आली तर विचार. याच्यावर काही क्वेश्चन नसतात, त्याच्यामुळे मी काही त्याची जास्त डिटेल घेत नाही. नेक्स्ट व्हिडिओला आपण फ्री फॉल याच्याविषयी माहिती घेऊ. ओके, इफ यू हॅव एनी डाऊट आस्क मी.